चांदवडच्या मंगरुळ टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांची मागील 2 महिन्यांपासून थकीत असलेले पगार तात्काळ देण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे राजाभाऊ अहिरे यांनी दिलाय। यावेळी चांदवड उपविभागीय अधिकारी ISTPL टोल प्लाझा मॅनेजर सुरेश बाकू यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी टोल प्लाझाचे कर्मचारी विनोद केदारे, किशोर अहिरे, भूषण साबळे, विनायक निर्भवणे, लखन निर्भवणे, विजय बनकर, जयेश बनकर, किशोर जाधव, राहुल एळीचे, गौरव निर्भवणे, सुफियान तांबोळी, मंगेश गायकवाड, सचिन अहिरे, समाधान बनकर, वंदना निर्भवणे आदी टोल कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आज चांदवड शहरामध्ये प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले। आमचं निवेदन याच्यासाठी गेले ह्या टोल प्लाझावर चांदवड मंगरुळ टोल प्लाझावर गेले 2-3 महिने झाले ह्या टोल कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये। पगार मिळत नसल्यावर आज यांच्यावर कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आपली उपजीविका कशी चालवायची असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक वेळा हे लोक टोल मॅनेजरकडे वेळोवेळी पगार मागण्यासाठी जातात, पण त्यांना उडवडीची उत्तरं देण्यात येतं। पण आज अनेक सण होता, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती येते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येते, त्यानंतर दिवाळी सारखे मोठमोठे सण उत्सव साजरे होता, तरी ह्या टोल कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही। अतिशय संतापजनक गोष्ट आहे। लवकरात लवकर ह्या टोल मॅनेजरने व टोल प्रशासनाने व शासनाने तात्काळ ह्या लोकांचे जे पण 350 कर्मचारी असेल टोलचे त्यांना तात्काळ पगार देण्यात यावं। तसे नाही जर झालं आहे तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। याची दक्षता शासनाने व प्रशासनाने घेण्यात यावी। आज 13-14 वर्षापासून आज कंपनी ही पहिल्यांदा आपण बघितली की आजपर्यंत जी पण कंपनी आली त्या कंपनीने आजपर्यंत कोणाचं पेमेंट रखडवलं नाही। पण ही कंपनी आल्यापासून सगळ्यांना म्हणजे इतकं जसं माणूस नाही का एखाद्याकडे भीक मागण्यासारखी प्रवृत्ती झालेली आहे। पण मला तरी वाटतं या लोकांनी आपल्या लवकरात लवकर पगार करावे, कारण हे फक्त सांगता आज होईल, उद्या होईल, परवा होईल, हे असं उडाउडीचे उत्तर देत आहे लोक। कुठे काम करतात? आज आपण चांदवड मंगरुळ टोल प्लाझावर आम्ही जॉब करतो सगळे कर्मचारी। आता फक्त सगळे समाज म्हणून आपण चालणार आहे, पण मग काही लोकांना गरज नाही आहे। आता आपल्याला आहे म्हणून आपण 2 शब्द बोलणारच या गोष्टीबद्दल। बघा तुम्ही आता पगार किती दिवस झाले तुम्हाला मिळाला नाही? आता जवळपास 3रा महिना चालू आहे। 3रा महिना चालू आहे। मग आता किती दिवस सहन करायचे या लोकांचं आपण? नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।